नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा शापूर या शाखेकडनं आम्ही या ठिकाणी एका ग्रेट व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत. मी कुणबी समाज उन्नती संघ शाखा शापूर सहसचिव श्री प्रसाद परडे. मी उपाध्यक्ष केशव करड. आज आपल्यासोबत या शापूर तालुक्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता असे पुरोगामी चळवळीचे एक थोर नेतृत्व लेनाड गावचे सुपुत्र या शापूर गावचे आदर्श शंकर भोईर साहेब आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. साहेब, आपण आता आपला परिचय करून द्यावा, म्हणजे तो आमच्या सगळ्या समाज बांधवांना कळेल म्हणून आपण विनंती आहे की आपण आपला परिचय द्यावा. मी कॉम्रेड शंकर भोईर. माझा जन्म 1937 साली झाला. 1937 साली झाला आणि माझं दातृत्व हे दसईचे होतं. आम्ही पूर्वीचे राहणारे दसईचे होतो. नंतर आम्ही लेनाड येथे राहायला गेलो. त्यामुळं दसईच्या लोकांशी आमचा संबंध होता. आणि दसई ही राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या चळवळीत असलेला गाव असल्यामुळं माझा आणि किसनबाबा बेरे यांचा परिचय आला. म्हणजे ते आजोबाच होते आमचे आणि त्यामुळं आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये भर पडली आणि आम्ही ते काम करायला लागलो. मी दसई गावामध्ये गोदावरी परुळेकर ह्या पायी पायी चालत किसनबाबा बेरे यांच्याकडे आल्या. त्या पहिले शापूरला आल्या. गंगाराम भाऊ बेरेंना भेटल्या तर त्याही सांगितलं, बाबा शेतकरी पुढारी किसन पाटील आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, आमच्याकडे काही येऊ नका. मग ते चालत चालत डोक्यावर पिशवी घेऊन, त्यावेळेला एसट्या नव्हत्या, चालत चालत त्या दसईला पोहोचल्या. आणि पोहोचल्यावर तिथे त्यांनी किसनबाबा बेरे यांची भेट घेतली. त्याच ठिकाणी किसनबाबा बेरे यांचे दोन अगोदरचे भाऊ लक्ष्मण गणपत बेरे हे तिथे बसलेले होते. आणि गोदूताईने सांगितलं का किसन पाटील, तुम्ही जो रस्ता घेतलाय तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीये. काँग्रेस हे भांडवलदारीच राज्य येईल, हे तुमचं राज्य येणार नाही. त्यावेळेला किसन बाबा वैतागून बोलले की बाई, हा मिठाचा खडा तुम्ही इथे टाकू नका, कारण आता इथे स्वतंत्र आमच्या डोळ्यासमोर दिसते, आता लवकरच आम्हाला स्वतंत्र मिळणार आहे. पण ती म्हणाली, बाया किसन पाटील, हा तुमचा भ्रम आहे की तुमचं स्वतंत्र नसेल. आणि असं झाल्यावर त्यांच्या तडा गेला. पण त्याच ठिकाणी लखू पाटील बसले होते. ते बोलले, किसन बाई बोलतात त्या बरोबर आहे, पण मी मोलमजुरी भांडवल हे मार्क्सचं पुस्तक वाचलेलं आहे त्या काळात. तर त्याच्यामध्ये त्यांनी खरा रस्ता काय आहे हा त्या मोलमजुरी भांडवलमध्ये ते मांडलेलं आहे. तेव्हा बाई सांगते, बरोबर आहे बाई, किसन येऊ न येऊ, मी तुमचा मेंबर झालो. आणि ते त्या दिवशी तिथे मेंबर झाले. आणि 44 साली एक जिल्हा परिषद, जिल्ह्याची एक परिषद ही दसई गावामध्ये झालक्याचा पाडा आणि दसई यांच्यामध्ये एक मोठं वडाचं झाड होतं, त्या झाडाखाली घेतली. त्यावेळेला किसनबाबा, विठ्ठल पितले, राम पितले हे त्या परिषदेच्या विरोधी गेले. आणि तरी सुद्धा त्याच गावातील बालुनीची ते किंवा अनेक काही म्हणलं, गुट्या पडवल, भाऊ शंकर पडवल, हे सगळे त्यामध्ये होते. आणि त्याही सांगितलं की काही झालं तरी परिषद होणार. आणि त्यावेळेला आसनूरचे गणपत मास्तर कुंभार हे सुद्धा त्यामध्ये होते. आणि त्याही ठरवलं काही परिषद करायची आणि ती केली. त्यावेळेला मुलांची मिरवणूक निघाली, सगळं काय झालं. हे जे अज्ञान होतं का त्यांच्यावर झालेला जो परिणाम होता की आम्ही करतो हेच बरोबर आहे, पण ते शेवटी मागून त्यांच्या लक्षात आलं. आता हे त्यांनी केलं,
पण परिषद झाली, त्या परिषदेला मी अगदी 8-9 वर्षाचा असताना गेलो होतो. आणि ते गेलेलं तिथं कॉम्रेड भोगले, कॉम्रेड गोदावरी पर्लेकर, कॉम्रेड शामराव पर्लेकर यांची भाषणं ऐकली आणि मन इतकं भारावून गेलं की मी त्याला लहान होतो, पण तरी सुद्धा असं वाटत होतं ते बोलतात ते बरोबर आहे. आणि मग संध्याकाळी जलसाचा कार्यक्रम ठेवला. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर आणि तुमचं अमर शेख या तिघांचा आपली जी गोष्ट आहे त्याने ओळख दाखवला. आणि त्यावेळेला तर असं वाटलं की हे कितीतरी सुंदर कार्यक्रम त्या तिघांना एकत्र पाहिलं नाही. असा तो एक काळ माझ्या आयुष्यातला महत्वाचा गेला आणि त्या दिवसापासून मी कम्युनिस्ट पार्टीकडे ओढला गेलो. साहेब आपण जी आपली कारकीर्द राहिली आपल्या म्हणण्यानुसार त्याचा जो पाया आहे तसंही गावामध्ये रचला गेला. आणि त्यानंतर आपण कम्युनिस्ट या पक्षामध्ये आले असताना धसई सोडून शहापूर परिसरातील अशा कोणकोणत्या व्यक्ती तुम्हाला सांगता येईल की त्यांनी या पक्षासोबत काम केलं किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता? त्यावेळेला अनेक कार्यकर्ते या समाजातले, कुणबी समाजातले त्याच्यात सामील झाले आणि त्याच्यामध्ये असे अनाम असे लोक होते की कृपा बेऱ्यासारखी माणसं, किसन पाटलांनी तर मागावर संघ काढला की काय नाही आता आपण आपल्याच चळवळी केल्या पाहिजे म्हणून त्यांनी काँग्रेस सोडले आणि शेतकरी संघ काढून त्यात ते काम करायला लागले. ती मंडळी सगळी मग पूर्वक्रमे विचारतो आम्ही एकत्र जेव्हा आलो त्यावेळेला असे अनेक चेहरे या तालुक्यातले आमच्या डोळ्यासमोर आहेत की जसे मध्ये तर हेमा पडल्यापासून तर सगळे लोक आम्ही हेच काम करायचो. आता मला त्यांची नावं आठवणार नाहीत एवढे लोक होते. कोणत्या गावात गेलो तिथं माणसं नाहीत अशी नव्हती. तर हे सगळे पूर्वीचे जे काही सांगण्याचा उद्देश हाच आहे की स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील आपला ठाणे जिल्हा असेल किंवा शहापूर तालुका असेल त्याचं योगदान खूप मोठं आहे. हेच आपल्या आता बोलण्यातून येत आहे. हो बरोबर साहेब. आता मी तुम्हाला आणखी एक आहे, तुम्ही बरेच तुमचे आदर्श सांगितलेले, ते आदर्शांची यादी बघून आम्ही आवाज झालं नाही. परंतु आता ज्यांच्याबद्दल खूप आग्रही लोकांचा, खूप लोकांना वाचण्यात आलं नाही, परंतु क्रांतिसिंह नाना पाटलांचं योगदान या जिल्ह्या तालुक्याला खूप लाभलेलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील तुमच्या समेत कसे काय आले त्याच्याबद्दल जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. कारण आता तुम्ही जो प्रश्न विचारला बरोबर आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे त्यावेळेला काँग्रेसमध्येच काम करत होते. तसे किसनबाबा काँग्रेसमध्ये काम करत होते, तसं क्रांतिसिंह नाना पाटील हे काँग्रेसमध्ये काम करत होते. पण नाना पाटलांची काम करण्याची पद्धती वेगळी होती. गनिमी काव्यानं काम करायचं. एक वेळ असे त्याच्यावर अनेक गुन्हे होते आणि तो कधी सापडेल आणि कधी फासावर जाईल याचं काय सांगता येत नव्हतं. अशा काळामध्ये सुद्धा तो एक वेळ दाढी करत बसला असता नाव्याच्याकडं आणि आरशामध्ये त्यांनी मागे पोलीस पाहिला नाना पाटलांनी आणि त्यांनी पटकन त्याच्या हातातलं हे सगळं उचललं आणि नाव्याच्या दाढीला साबू लावायला सुरुवात केली. म्हणजे त्याला त्यांच्या खुर्चीवर बसवलं. खुर्ची नव्हती, त्याला खाली बसत खाली गनिमी का. आणि सुरुवात केल्यावर त्याच्या लक्षात आलं, त्याच्या समोर दिसत होते पोलीस, त्याला दिसत होते नाल्याला. त्यांनी सुरुवात केली आणि इतक्यात ते तिथे हजर झाले. हजर झाल्यावर त्यांनी त्याला पकडलं नाल्याला. थोडस काय थोडस दाढी करतोय, अरे दाढी करतोय नेला उचलून. बोलला नाही मी नावी म्हणून, तो बोलला नाही मी नावी म्हणून. नंतर मग तो तिथे गेला, तिथं नाना पाटील निघून गेला होता आणि तिथे गेल्यावर तुम्ही नावे तू कसा, अरे बोलतो तुम्हाला एवढं कळत नाही, तुम्ही मला विचारलं नाही,
नाना पाटील तो त्याच्या हातात ब्रश होता तो. खरंच गनिमी काम आहे आणि गनिमी काम मला वाटतं शिवरायांच्या चरित्रातून शिकलेत असं आपल्याला कळतंय नाना पाटील. हे जे आहे की कसं जायचं काय करायचं तेव्हा हे सगळं झाल्यावर नाना पाटील हे कम्युनिस्ट झाले. काँग्रेस मधून ते कम्युनिस्टांच्याकडे गेले आणि त्यांनी पाहिलं की आपल्याला या देशामध्ये कम्युनिस्ट चळवळीशिवाय गत्यांचं नाही तर आपण कम्युनिस्ट झालो पाहिजे आणि ह्या सगळ्या लढ्यांच्या मध्ये आपण अग्रेसर राहिलो पाहिजे म्हणून ते त्या लढ्यामध्ये अग्रेसर राहिले. पण त्याच वेळेला नाना पाटलाचा आणि काँग्रेस मध्ये असताना किसन बाबांचा हा परिचय होता. ते त्यांचे लेख वाचायचे, भाषण ऐकायचे. त्यावेळेला काय एवढं नव्हतं पण नाना पाटील असं केलं, नाना पाटील तसं केलं. क्रांतीशिवाय नाना पाटील बोलला का हे घाबरून पडायचे लोक. एवढं त्याच्यामध्ये एवढी दहशत होती. आणि अशा वेळेला नाना पाटलांनी पाहिलं की आपल्या समाजामध्ये खरा अन्याय कुठे आहे. जो अज्ञान आहे त्या अज्ञानाचा आपला अन्याय लपलेला आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या बहिणीचं लग्न फक्त 5 रुपयात केलं नाना पाटलांनी. आणि हे आमच्या किसन बाबांना समजल्यावर किसन बाबांनी काय केलं की स्वतंत्र झाल्यावर नाना पाटलांच्या वरचे सगळे गुन्हे रद्द झाले आणि त्याच्यामध्ये नाना पाटलांना कान्हा या गावाला या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी आपल्याकडची सामुदायिक 7 ते 8 लग्न म्हणजे बहिणी होत्या यांच्या काही नातेवाईक होते असे एकत्र आणले आणि त्याच्यामध्ये काही लग्न लावायची ठरवली पण जेवायला द्यायचं नाही आणि हात टाकायचे लग्न करायचं. याला कारण काय तर त्यांनी पहिलं लग्न समाज व्यवस्था कशी बदलावी आणि समाजाचं खरं दुःख काय आहे हे ज्यावेळेला त्याला कळलं त्यावेळेला त्यांनी त्या लग्नांच्या याच्यामध्ये आल्यावर त्यांनी पहिलं लग्न जसायला बांगर म्हणजे होता त्या बांगराचं लग्न फक्त 4 आण्याची साखर आणि 1 आण्याची पावडर त्याला बुक्की बोलायची त्यावेळेला ती टाकून तेवढंच चहा वाटला आणि लग्न झालं टाळ्या वाजून. त्या काळामध्ये ज्या काळामध्ये लोक 5-5 दिवस हल्दी लावल्याशिवाय सारखा माणूस पोरगीवाला जर तयार होतो आम्ही पोरावाल्यांनी का होऊ नये प्रतिसाद लगेच नोंदवला त्यांनी आणि लगेच त्यांनी हो बोलला. आणि पहिलं लग्न 1937 साली आता ज्या ठिकाणी त्यांचा एक हॉल आहे दसैला त्या ठिकाणी रस्त्यावर आणले. त्यावेळेला अशी गुलाब बिलाब नव्हते चाफ्याची फुलं आणली त्याच्या माला केल्या 2 जसं सीतेने रामाच्या गळ्यात टाकली होती रामाने सीतेच्या गळ्यात टाकली होती तसं या त्याही तेच पद्धतीत त्यांच्या गळ्यात टाकल्या आणि टाळ्या वाजवल्या. लग्न झालं. मी तुम्हाला थांबवतो त्या लग्नाला पुरोहित कोण होता. पुरोहित कोण नाही भटजी बेटी नाही कोणीच नाही बिना ते लग्न बाबा टिकलं की सांगतो. मग त्याने काय केलं की ते केलं गेले 4 बिल पेले लग्न झालं मुलगी नांदाला गेली लोकांनी शोधायला सुरुवात केली. अरे याच्या डोका भिजला या किसन पाटलाचा तो जोडा टिकल का त्याला ग्रह पाहिलेत का त्यांनी त्याला काही पाहिलं का राशी पाहिलेत का त्याला हालत तर लावले का मग हे टिकल कसा प्रश्नचिन्ह होतं. बरोबर. आणि मग त्यांनी शिवाय द्यायला सुरुवात केली मस्ती नाही तर पोरा व्हायची नाही पोरा झाली तर जगायची नाही म्हणजे काही ना काही त्यात आणून ठेवायचं.
आणि त्यामुळं ते 10 वर्ष थांबले. हे 10 वर्षापर्यंत दुसरी लग्न केलीच नाही त्यांनी. केली नाही. म्हणजे बघितले तरी 10 वर्षात काय परिणाम होत होतो. 1947 साली स्वतंत्र झाल्यावर 48ला पहिलं मारीची लग्न कानव्याला केली. त्याच्यानंतर 10 वर्ष थांबून म्हणजे पहिला अनुभव घेतला. मग त्याने सांगितलं पाहतो बाबा झाली जोरात टिकला संसार चांगला चाललाय तो हो मग संपला. मग गेले आणि ते केल्यावर त्या ठिकाणी नाना पाटलाला आणलं जाईल लग्नाला. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटलाला किसन पाटलाने आणलं. पत्री सरकारचे प्रमुख यांना हा का तर त्यांनी त्याच्या बहिणीचं लग्न 5 केलं होतं म्हणून. म्हणजे लग्न समारंभ असतील म्हणजे त्यांच्यामध्ये हा अनावश्यक खर्च टाळावा याचा जो वारसा आहे तो नाना पाटलांकडे बाबांकडे आला, किसन बाबांकडे. बरोबर ना. म्हणजे त्या काळात सुद्धा इतकं मोठं पाऊल उचलणं हे म्हणजे खूप मोठं धारिष्ट आहे. कारण तेव्हाची परिस्थिती. मग आपल्या बऱ्याच संघटना आता आपण पाहतोय म्हणजे जसं शेतकरी कामगार पक्ष, किसान सभा, मग आता आपली जातीची संघटना कधी उभी झाली आपली. आता आम्ही जे तुम्हाला सांगितलंय कुणबी समाज संघ मुंबई शाखा शहापूर अशी आपल्या तालुक्यात संघटना होती का आपल्या समाजाची? ज्या वेळेला हा प्रश्न आला की विवाह कसे करावे त्यावेळेला जी एकजूट झाली आणि ती एकजूट झाल्यावर एक समाज संघ निर्माण झाला. नाव काय? त्या समाज संघाचं नाव होतं सूर्यवंशी. नाव काय द्यावा म्हणून एक बैठक घेतली. दसऱ्याला बैठक झाली. एक दिवस गेला नाव देतच येत नाही. कोणी बोलतो असं नाव द्या, कोणी बोलतो असं नाव द्या, कोणी बोलतो असं नाव द्या. शेवटी हे ठरलं सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजोन्नती संघ. समाजोन्नती संघ. सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजोन्नती संघ हे नाव दिलं आणि आपण ते काम करायला ही जी संघटना संघ जो उभा केला होता त्याच्यात म्हणजे उद्देश काय होता त्या संघाचा? उद्देश हा की ज्या समाजाच्या आता सामाजिक कामं आहेत, लग्न असतील, उत्तर कार्य असतील, काही इतर काही आहे जे समाजावर काही अन्याय होतो तर मग समाजाने समाजाकरता काय केलं पाहिजे. प्रबोधन हे सगळं समाजाने करायचं. आणि आताची परिस्थिती ही खूप जमीन आसमान फरक आहे. त्यावेळेला शिक्षणाचा अभाव होता. आजच्या काळामध्ये सर्वच लोक सुशिक्षित असताना सुद्धा लोक बदल स्वीकारायला तयार नाहीयेत. परंतु त्या काळात अशी परिस्थिती असताना पूर्ण विरोधी परिस्थिती असताना सुद्धा इतकं मोठं पाऊल उचलणं ही खरंच खूप मोठी आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर ज्या प्रकारे नाना पाटलांचा आदर्श किंवा वारसा किसन बाबा भेरेंनी जपला त्याप्रमाणे किसन बाबा भेरे यांचा आदर्श पुढे पुढे जपला का? मग पुढे काय झालं की नाना पाटलाला आणल्यावर पत्रिका लिहिल्या की भाकरी घेऊन लग्नाला येणे. स्वतःची भाकरी स्वतःने जाण्याची म्हणजे जेवण पद्धत नव्हती. नाही, तिला नाही ठेवलं नाही. का तर आमच्या सगळ्या जमिनी, आमची घरं, आमच्या नोकऱ्या चाकऱ्या या कारणामुळेच आम्ही गुलाम बनलो होतो. आणि मग या गुलामीतून बाहेर लोकांना जर काढायचं असेल तर पहिले लग्न कार्य उत्तर कार्य दोनांवर काहीतरी बंधन आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी पहिलं लग्न कार्याच्या बाबतीत हे पाऊल उचललं आणि तिथे ते 8 लग्न झाल्यावर संध्याकाळी वराडचा पाटील नाटक धसायलाच नाटक करायचे. लोक काय बोलतील बोलू द्या. पुढं किसन बाबा म्हणायचे शंकर मी मेल्यावर मला जंगलात त्या शेतात टाकायचं, कुत्री खातील
सगळं करतील, पण माझं काही करायचं नाही. भावा, त्याचा परिणाम लोकांच्या होईल ना. तुमचं प्रयत्न म्हणजे कुठेतरी कोणाचा तरी आपण आदर्श घेऊन चाललो पाहिजे. आदर्श घेऊन चाललो पाहिजे. आणि रूढी परंपरा जी आहे, रूढी परंपरा आहे त्याला कुठेतरी आपण हे केलं, बाजूला केलं पाहिजे, म्हणजे नाकारलं पाहिजे काही. एकूणच त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या यांच्या म्हणण्यानुसार एकूणच बाबांनी आतापर्यंत जे काही सांगितलं त्याच्यातून हेच सिद्ध होतं की ज्या रूढी परंपरा या पूर्वीपासून आपण ज्या चालत आलेल्या आहेत, आपल्या वडिलोपार्जितच्या रूढी परंपरा चालत आल्या आहेत, त्या प्रत्येक रूढी आणि परंपरेमागे एक वैज्ञानिक कारण आहे. जसं आपण आता स्पष्ट केलं की शुद्ध हे 11 दिवसाचं 13 दिवसाचं आपण पाळतो, पण त्याचं खरं कारण हा हे जंतू संसर्ग होऊ नये म्हणून ते सुतक पाळलं जात आहे. हे त्याच्या मागचं कारण तुम्ही आता स्पष्ट केलं. म्हणूनच आपण केस जे काढतो आणि केसामध्ये जंतू हे जास्त काळ टिकून राहतात आणि ते टिकून राहू नये, त्यांनी केसांमध्ये त्याची वाढ होऊ नये या कारणाने आपण केस काढतो, बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट की वेळखाऊ आणि खर्चिक असल्या कारणाने जर ह्या असे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम जर कमी वेळात केले, कारण आपला जो एकूणच त्यावेळेचा जी समाज होता तो अतिशय कष्टकरी, काम करी आणि हाताच्या पोटावर पोट भरणारा असा हा वर्ग होता, श्रमिक वर्ग होता. आणि आलेल्या रूढी परंपरानुसार जर ते चाललो तर त्यांच्या खिशाला कात्री खूप मोठी लागण्याची लागतच होती. ही गोष्ट बाबांनी त्यावेळी लक्षात घेतली आणि त्याचा आदर्श बऱ्याचशा लोकांनी घेतला. त्यातलेच एक आदर्श तुम्ही आहात आणि तुमच्याकडून नक्कीच आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण या त्यावेळची परिस्थिती अशी होती की अनेक देश, राजे, रजवाडे त्या देशावर स्वाऱ्या करून गेले होते. आणि या स्वाऱ्या करून गेल्यानंतर इथं जो समाज जो पोपटला जायचा त्याच्यामध्ये 50% समाज व्यवस्था अशी होती का ती खालच्या थराने जायची. तो प्रत्येक राजा राज्य करायचा तो स्वार्थासाठी करायचा, त्यांनी लोकांच्या विकासासाठी काही केलं नाही. जसं ब्रिटिशांनी काही गोष्टी काहीतरी केलेल्या आपल्याला दिसतात की त्यांनी रेल्वे आणली, बरेचसे कायदे पण त्यांनी काही कायदे केले, त्यांनी काही पिचलेल्या लोकांना नोकऱ्यात घेतले. जे बाबासाहेब आंबेडकरांचा बाप बीप हे सगळे नोकरी आले ते त्यावेळेला काही ते केले. पण ते जर त्यावेळेला आले नसते, मला वाटतं या सनातनवाद्याने, या धर्मांधवाद्याने आपल्याला इथपर्यंत येऊ दिलं नसतं असं मला तरी अंदाज. मुद्दा एक तो आहे. दुसरं असं की त्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत या आमच्यावर लादल्या कोणीतरी त्याचा मोरख्या असेल. मोरख्या असेल एक. दुसरं असं की विज्ञानाचा फायदा अज्ञाना करून कसा घ्यायचा, विज्ञान होतं त्यामध्ये. कारण त्यावेळेला पाण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यावेळेला आज ज्या पद्धतीने उपकरण आहेत का, साबू आहे, शॅम्पू आहे, अमका डमका आहे, ते नव्हतं. स्वच्छता टापटीप नव्हती. त्यावेळेला कपडा लागतात जास्त नव्हता, मिळतच नव्हता. एक लंगोटी नेसून पण लोक काम करायचे. अंगात कासला असला तर त्या फाटेपर्यंत त्याला वापरायचा, कारण रोज धुवायला गेलं त्या टिकल कसा. 15-15 दिवसातून महिन्यातून ते धुवायचं तर त्याचा वास यायचा इथपर्यंत राहायचा. माणसाला अंगावर कपडे नसायचे. एका बाजूला शेकोटी, दुसऱ्या बाजूला तो, ही बाजू शेकली तर ही बाजू शेकायची आणि असं कोणी रास्त काढायचे. तर अशी ही अवस्था जी होती, ह्या अवस्थेमध्ये जसा हा समाज जगत होता, पण आपल्या वरचा जो समाज होता त्याला काही मिळत नव्हतं आपल्याकडून. मग त्यांनी या रूढी परंपरा लावून त्याच्यातून काय मिळेल का याच्याकरता प्रयत्न केला होता.
आता तुम्ही सांगा, या सगळ्या गोष्टी करत असताना लग्नामध्ये 5-5 दिवस हळदी लावायच्या, विज्ञान होतं त्याच्यामध्ये. हळद ही निर्जंतुक करण्याचं करण्याचं साधन आहे, बरोबर, आयुर्वेदिक आहे. आणि त्या आयुर्वेदिक आहे. आणि त्यावेळेला रक्तगट पाहता येत नव्हते. आज रक्तगट पाहतो आपण, हो हो याचं काय गट आहे, याचं काय गट आहे, म्हणजे दोन्ही गटाचं एकत्र येईल का, बरोबर. हे आपण पाहतो. त्यावेळेला हे नव्हतं. नव्हतं. मग अशा वेळेला लोकांची संतती वाढली पाहिजे. ह्या कुटुंबात बाई या कुटुंबात येते तेव्हा त्या कुटुंबामध्ये असलेले आजार घेऊन येते का, चुकून काही आणते का, हे सगळं पाहून याच्यामध्ये ते बघायचं. आणि ते करत असताना म्हणून 5-5 दिवस हळदी लावायच्या, बरोबर. म्हणजे टोटली ती नवरा नवरीला निर्जंतुक करायची. Yes. हा, आणि हे सगळं करून मग त्याला एक आणायचं. म्हणजे हल्दी लावणे याच्या हल्दी उठणे लावणे यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन होता. पुढचे हे त्याने अज्ञानावर नेलं, रूढीवर नेलं. रूढीवर नेलं. आणि रूढी नाही सांगावं तर लोक करत नाही. बरोबर. आणि रूढी आपला का आपली पद्धत आहे, 5 दिवस हळद लावलीच पाहिजे. हा, आणि मग कालच्या पोराला हळद जमले, काय त्या झालाय, हा, हे सगळं. आणि मग हे सगळं पाहायचं असेल तर त्याला हे होतं. आणि अज्ञानातून विज्ञान वापरायचं. सांगून वापरायला पाहिजे होतं, पण ते न करता त्यांनी असं वापरलं. आता अज्ञानातून विज्ञानाकडं त्यावेळेला काही नव्हतं आपल्याकडं, फक्त 2च गोष्टी होत्या. गाय, गायीचं शेण आणि मूत्र हे सगळ्या रोगावर मात करणारं औषध होतं. म्हणून शेण खाली जमिनीवर सारवायचं, गोमूत्र घरात मागायचं. बाया निघल्या तरी, म्हणजे अंगावर पोळ्या यायच्या, बाया निघल्या तरी ते गोमूत्र शिंपायचं, तो दहा कमी व्हायचा. म्हणजे जे जंतू असतील ते त्याच्यावर. म्हणजे आणि म्हणून ब्राह्मण लोक सुद्धा उत्तरकार्याच्या वेळेला केस काढून झाल्यावर पहिले त्याला शेण गोमूत्र लावायला लावल्याशिवाय जवळ पुढे उभं बसवायचं नाही. आणि मग ते विधी करायचे. याचं पण जंतुनाशक होतं. शेण जंतुनाशक आहे तुमचं. गोमूत्र राहिलंच नाही. आता ओरिजिनल तर नाहीच भेटत. नाही, गाईच नाही राहिल्या तर गोमूत्र राहण्याचा प्रश्न, मिळण्याचा प्रश्नच येतो. कुठे गोमूत्र असं नाही, मार्केटमध्ये भेटते त्याचं काही म्हणजे एकूणच सगळे आपल्या प्रथा परंपरा जर बघितल्या तर काही प्रथा परंपराच्या मागे विज्ञान आहे. सगळ्यात विज्ञान आहे. हा, सगळ्यातच विज्ञान आहे. पण ज्या गोष्टी आता जर जरूर नाही ते वापरायची कशाला. आता जरूर नाही गोमूत्र वापरायची, आता वापरायचं कशाला. नाही गरज नाही राहिली. आता गरज नाही. आता वेगवेगळे औषध आले, फवारणी आले, आमका झाला, डमका आलाय, सगळं. म्हणजे टोटलीच आपल्या आजच्या या बैठकीचा एवढा एकच हात तुमच्याकडे आम्हाला शिकवत होता की आपण जो विधी रूढी परंपरा ज्या चालत आलेल्या आहे त्याच्या पाठीमागचे त्या कालच्या लोकांचं अज्ञान होतं. आणि विज्ञान होतं, विज्ञानाला अज्ञानाकडे जसं बाबांनी जसं सांगितलं की विज्ञानच होतं. म्हणजे त्या लोकांनी जे या परंपरा चालू केल्या ते विज्ञानाला, पण त्याच्यानंतर काही अशा लोकांनी स्वार्थासाठी त्यांना अज्ञानाकडून विज्ञानाकडे जसं ज्या प्रकारे पूर्वी काली विटाळ झाल्यानंतर बाईला 5 दिवस रूम मध्ये ठेवत होते. त्याच्या मागचं खरं कारण होतं की त्यावेळेला विटाळ होत असताना त्या बाईला शारीरिक कमजोरी आलेली असायची, बरोबर. आणि त्यावेळेला खूप काम असायचं, कष्टाचं काम असायचं. पण असं ते कष्टाचं काम करण्याची त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती नसल्या कारणे त्या स्त्रीला बाबा एका तू खोलीमध्ये आराम कर या दृष्टिकोनातून ते विटाळ असताना त्याला ठेवायचं. तर त्याचा विज्ञानाला अज्ञानाकडे नेताना विटाळामध्ये बाईने पूजा करू नये, कोणाला शिवू नये, असंच आहे ना बाबा. ते पण आहे, असंच आहे ना, बरोबर आहे ना. विटाळामध्ये सुद्धा विटाळ आणि सुया आणि सुतक, विटाळ सुया आणि सुतक एक दुसऱ्याला तिन्ही गोष्टी एक दुसऱ्याला पूरक आहे, विज्ञानपूरक आहे. विज्ञानपूरक आहे. तसं सुतक आहे तसंच विटाळ पण आहे.
जंतू संसर्ग. विटार पण हे जंतू संसर्ग वाढवणार आहे. हा. आपण त्या मुलाला जाऊन भेटलो. जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि तो जपण्यासाठीच हे सगळ्या काही गोष्टी आहेत. हा. आपल्याला नियम करून ठेवले. त्याचा आता तुम्ही जसं म्हणताय की आता नवीन नवीन गोष्टी आहेत. आता सॅनिटरी पॅड आहे. आता त्या गोष्टी पाळायची गरज आहे तरी लोक पाळतायत. हा. हे म्हणायचं म्हणजे की ज्या गोष्टी आता जर त्याच्यावर हे आलंय संशोधन झालंय. आता संशोधन झालंय त्याच्यावरती. आता नवीन कृत्य निघलेले आहेत. त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि ते करीत असताना आपल्याला याचा आता नियम पाळण्याची काही गरज राहिली नाही. हा म्हणजे तुम्ही जे वास्तविकरित्या तुम्ही या वयाचा माणूस आमच्याशी एवढ्या म्हणजे 89 वयाचा माणूस या काळामध्ये आमच्याशी एवढं इफेक्टिव्ह आणि परफेक्ट बोलू शकतो हे आमचं भाग्य आज. नाही भाग्य आहे. कारण या वयाची माणसं आता बिछाण्यात पडलेली आहेत. या वयाची माणसं काही बोलू शकत नाही आणि ती माणसं तुमच्यासारखा माणूस आज आम्हाला मुलाखतीमध्ये सहकार्य करतो आणि आमच्या प्रश्नांची सडेतोडपणे उत्तरे देऊन आम्हाला ते माहित नाही ते तुम्ही सांगताय. असं आहे की माझं भाग्य हो की तुम्ही मला नाहीतर मी कुठे आहे मी काय आहे. तसं पाहिलं तर मी काय नाही 4थी शिकलेला त्यावेळेच्या असा एक माणूस. पण तुम्ही लोकांनी हे सगळं शोधून मला आज विचारलं. मी माझं वाक्य म्हणतो की माझ्यासारखे अनेक माणसं आहेत की काही माणसं अनाम आहेत. शिक्षण जरी बाबा तुम्ही म्हणत असाल तरी गाडगे बाबा एकही इयत्ता शिकले नव्हते तरी त्यांनी विज्ञानाला धरून कीर्तन प्रवचन जी केलेली आहे ती आज बॅरिस्टर झाले लोक पण त्यांच्याकडनं त्या कीर्तनाकडनं शिकतात. त्यामुळे शिक्षण ही गोष्ट इथं महत्वाची ठरत नसते. तुम्ही तुमचे विचार प्रकल्प आहेत आणि तुमचे विचार हे प्रगतीकडे घेऊन जाणारे विचार आहेत. ते स्वीकारण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याकरिता लोक मागे हटतात पण तरी तुम्ही त्या काळापासून प्रवाहाच्या विरुद्ध चालताय आजपर्यंत तुम्ही ते चालूच ठेवलेले आहे. ह्याकरता आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आता तुमच्याशी बोलतो. ज्यावेळेस मी इथून जाईन त्यावेळेला माझं पुढचं कार्य कोणी कसं करावं जर मी किती बोललो तर ती जी पिढी माझ्या मागची जी आहे तिने ते करायचं असते. बरोबर आहे. आजची परिस्थिती अशी झाली की आज आम्हाला कोणी विचारायला तयार नाही. आणि मग आता आमच्या भावाचं उत्तर कार्य 11व्या दिवशी होणार आहे. ज्या भावाने 21 लोकांची उत्तर कार्य 3ऱ्या दिवशी केली त्याचं उत्तर कार्य 11व्या दिवशी होणार आहे. याचे इतकं दुर्भाग्य कोणाचंच नसते. अरे आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही असं करा आणि त्यांनी केलं. आमचंच होत नाही. आमचं भाग्य नाही का दुर्भाग्य नाही का सगळीकडे. बाबा तुम्ही आज कुणबी समाज संघ मुंबई शाखा शापूर यांच्या वतीनं या ठिकाणी आलात आणि जे आपले थोर विचार या ठिकाणी मांडले ते आमच्यासाठी नाही तर पूर्ण समाजासाठी हे खूप मोलाचे आहेत. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल कुणबी समाज संघ मुंबई शाखा शापूरकडे आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.